सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुक्तिधाम समोरील शिवम कॉम्प्लेक्स येथील झाडावर आढळला 6 फूट सर्प। नाशिक रोड मुक्तिधाम मंदिराच्या समोरील शिवम कॉम्प्लेक्स येथील झाडावर 6 फूट सर्प आढळून आल्याने एकच गोंधळ उडालाय। आज दिनांक 29 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान मुक्तिधाम समोरील रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील शिवम कॉम्प्लेक्सच्या एका उंबराच्या झाडावर धामण जातीचा 6 फूट सर्प दिसून आला। झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सरसर चढतानाचे दृश्य बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। शिवम कॉम्प्लेक्स मध्येच ऑफिस असलेले ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी तात्काळ सर्पमित्र सलमान शेख व त्यांचे सहकारी आदित्य यांना संपर्क केला। सलमान शेख यांनी घटनास्थळी येऊन मोठ्या धाडसीने झाडावर चढून सुरक्षितरित्या सर्पाला पकडले। हल्ली पाण्या पावसाच्या दिवसात अनेक ठिकाणी सर्प बाहेर निघून लोकवस्तीमध्ये आढळून येतात, परंतु त्यांना कुठलीही इजा न करता सर्पमित्र यांच्या मदतीने लोकवस्तीतून बाहेर सोडवण्यात यावे असे आवाहन यावेळी ॲडव्होकेट नितीन पंडित आणि सर्पमित्र सलमान शेख यांनी नागरिकांना केले। आपल्याला मुक्तिधाम मंदिरासमोरून पूनम पावभाजी इथून ॲडव्होकेट नितीन सरपंडित यांनी कॉल केला असता ते ॲडव्होकेट आहे। झाडावरती धामण जातीचा सर्प चढला होता। मी सर्पमित्र सलमान आणि आमचे छोटे बंधू आदित्य सुनील जारस आम्ही याला झाडावरती चढून रेस्क्यू केल्यानंतर याची एक चांगली माहिती दिली की हा बिनविषारी जातीचा धामण सर्प आहे। पावसामध्ये कसं आहे, घरापाशी विटा कचरा वगैरे असल्यावर हे तिथं येऊन लपता, त्यांना मेंढक वगैरे खाण्यासाठी तिथं असतात आणि सर्व जमा झाले होते। आणि मग मी सलमान शेख आणि त्याचे मित्र आदित्य जारस यांना फोन केला। ते त्वरित आले, 5 मिनिटात आले आणि त्यांनी कसं कष्ट करून त्या झाडावर हा साप पकडला आहे। सांगायचं एवढंच आहे की साप असं काही दिसत असेल, काही पण असे जे प्राणी दिसत असतील तर त्यांना मारू नका, दगड मारू नका। हे यांना काही कळत नाही, हे काही करत पण नाही, पण तुम्ही सर्पमित्रांना बोला। सर्पमित्र आज 5 मिनिटात हजर झाले आहेत। आज जर कुठे घरामध्ये घुसला असता तर जीवितहानी झाली असती, जर तो विषारी असता तर। फक्त माझं सांगणं एवढंच आहे की सर्पमित्रांना त्वरित कॉल करत जा आणि सर्पमित्रांचे नंबर सामाजिक कार्यकर्त्यांकडे असतातच, कॅलेंडरमध्ये असतात, सर्वीकडे असतात। आणि म्हणून तुम्ही विशिष्ट काळजी घेतली पाहिजे जेव्हा हे सर्प फिरत असतात त्यावेळेला। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।